हाय हॅलो, मी दीपाली. माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. चला तर मग आजची आपली रेसिपी आहे धपाटे. आमच्याकडे तर धपाटे बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता हे सर्व प्रकारचे मी डाळी वगैरे घेतलेत आणि त्याचं हे पीठ दळून आणलं आहे. आमच्याकडं याची भाजणी हे विकत मिळते, 150 रुपये किलो आहे. आणि चकलीची भाजणी आमची 250 रुपये किलो आहे. आणि उपवासाची भाजणी आमची तेही 150 रुपये किलो आहे. तुम्हाला जर कधी लागली तर नक्की मला माझ्या ह्याच्यावरती कमेंट करून सांगा, तुम्हाला मिळून जाईल. आम्ही कुरिअर वगैरे पण करतो आमच्या भाजण्या सर्व. चला तर मग आता हे मी भाजणी कशाची बनवली. आपलं हरभऱ्याची डाळ घेतली, गहू घेतलेत थोडे, शाळू घेतले आहेत. पुन्हा तुम्हाला सांगते, मी भाजणी करताना उडदाची डाळ लोक टाकतात, पण मी उडीद अख्खी आमच्याकडे उडीद खूप पिकतं त्यामुळे आम्ही उडीदच टाकतो. उडीद वापरलं जातं. त्याच्यानंतर ओवा टाकला जातो. ज्यावेळी आपण ही भाजणी तयार करतो त्यावेळी खमंग असा ओवा भाजलेला. पुन्हा तुम्हाला सांगते, हे आपले जिरे टाकले जातात आणि मग ही अशी भाजणी सगळ्या प्रकारच्या राहिलेल्या डाळी टाकून ही भाजणी तयार करून आणली जाते. आमच्याकडे यालाही खूप मागणी आहे. ही भाजणी खूप जाते. आणि उपवासाची भाजणी तर आमच्या थालीपीठ होतात, वडे होतात, खूप प्रकारचे पदार्थ आमच्या उपवासाच्या भाजणीचे हे होतात. आता आपण ही भाजणी दिसतानाच किती छान आणि सुंदर दिसते बघा. असं काही नाही की घरचं पीठ घेतलं आणि ते धपाटे थापून घेतले, असा काही विषय नसतो. ही पूर्ण भाजणी आमची प्रॉपरली बनवलेली असते आणि खूप छान असते. ती दिसतानाही खूप छान दिसते. त्या भाजणीत आपण सर्व प्रकारच्या डाळींचे युक्त केलेली भाजणी होती. त्यात आपण थोडंसं मीठ टाकलं, जिरं टाकले, ओवा टाकले. आता आपण मिरचीचा खरडा करायला लागलोय. मिरचीचा काही लोक मिरच्या भाजून पण त्याचा खरडा बनवतात. आणि आमच्याकडे आम्ही अशा कच्च्याच मिरच्या घेतो, म्हणजे त्या जरा जास्त तिखट लागतात, झणझणीत लागतात आणि धपाटी खूप छान आणि चविष्ट लागतात. अशा प्रकारचं अगदीच. आणि जरी तुमच्याकडे जर भाजणी अवेलेबल नसली तरीही तुम्ही घरच्या पिठाच्याही धपाट्या बनवू शकता. फक्त आपलं थोडंसं डाळीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि शाळवाचं पीठ असं करूनही तुम्ही खरडा वापरून धपाटी बनवू शकता. तेही खूप छान आणि टेस्टी लागते. मी लसूणही खूप वापरते, कारण मला लसूण खूप आवडतं. त्याचा वास वगैरे खूप छान लागतो, त्यामुळे मी लसूण खूप वापरते. तुम्हाला आवडत असेल तर जास्त वापरा किंवा कमी वापरा, काहीही हरकत नाही. एकीकडे भातही आपण ठेवला आहे शिजायला छोट्याशा पातेल्यात. भाताचंही शिजणं चालू आहे. आता आपण मिक्सरला खरडा लावला आहे, म्हणजे जो मिरच्या, लसूण, जिरं, ओवा हे सर्व घेतलेलं ते आता आपण बारीक करून घेतो आहे. जर चेचलेलं जर खरड्याची धपाटी केली तर अतिशय उत्तम आणि खूप चविष्ट लागतात. पण आपल्याकडे वेळेअभावी आपण मिक्सरमध्येच करतो. कसं होतंय, ऑर्डर्स बाहेरच्या खूप असतात, दिवाळी फराळाच्या किंवा पौष्टिक लाडूच्या, त्यामुळं हातानं करणं शक्यतो आता होतच नाही. आपण हे जिरेही टाकले यात थोडेसे. आपण पिठातही मीठ टाकलंय, त्यामुळे यात काय आपण जास्त मीठ म्हणजे वापरलेलं नाही, एकदम पहिल्यांदा थोडंसं टाकलं होतं. आता आपण यात सगळा आपण हा खरडा बनवण्याला तो आपण त्यात टाकून देणार आहे. या थालीपीठाच्या भाजणीत मळताना जर तुम्हाला जर आवडत असेल, जर कांदा जरी टाकला तरी अतिउत्तम. तेही आपले धपाटे खूप छान लागतात कांदा घातलेले. आपले म्हणजे काहींचे लोकांचे मोडतात, तसे मोडत पण नाहीत. हे तीळ पण आपण घातलेत. तिळाने हे खूप छान रुचकर असे लागतात. तुम्ही कधी वापरून बघा धपाट्यात तीळ आणि आपले कांदा. मी आता काही कांदा वापरला नाहीये, पण तुम्ही वापरू शकता. आणि कोथिंबीर भरपूर घालायची. भरपूर घातलेली कोथिंबीर थालीपीठ खूप छान लागतं. तुम्ही पाहू शकता, तिळानं अगदी रुचकर लागतं धपाटं. तुम्ही आता जर कधी बनवलं तर नक्की तीळ घातलेलं धपाटं, कांदा घातलेलं धपाटं नक्की बनवून बघा. आता काय झालं, माझ्या मुलाला बिना कांद्याची धपाटी हवी होती म्हणून मी तर तशी बनवली आहेत. आता थोडं पाणी घालून आपण हे मिक्स करणार आहोत. जास्त काही पाणी वापरायचं नाही, नाहीतर एकदम पातळ होऊन जातं. आपण थोडंच पाणी वापरायचं आणि अगदी घट्ट असा गोळा मळून घ्यायचा. हे बघा, पाहू शकता. आता आपण थोडंसं पीठ घेऊन अगदी नॉर्मली छोटासा असं धपाटं चालू केलं आहे थापायला. आणि खूप पातळ धपाटं लागतं, म्हणजे होतं खूप छान होतं. हे याचं सर्व डाळीयुक्त असलेलं धपाट्याचं पीठ जे आपण भाजणी मळतो ते अजिबात मोडत तोडत नाही. तिला चांगला चिकटपणा आलेला असतो व्यवस्थितरित्या, त्यामुळे ते खूप छान लागतं. तुम्ही बघू शकता. आणि जर जाड धपाटं थापलं तर ते काय एवढं टेस्टी लागत नाही. पातळ धपाटं असं कुरकुरीत असं मस्त लागतं.
बघा तुम्ही पाहू शकता, खूप छान आणि अगदी पलटतं, असं चिटकून वगैरेही बसत नाही. आता आपण छानपैकी स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवणार आहोत. आपण नैवेद्यात धपाटा घेतला आहे, भात घेतला आहे, दही घेतला आहे, सुकी भाजी आहे, लोणचं आहे. असा आमचा आजचा बेत होता. तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.